नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पानिपत युद्धात मराठ्यांचा पराभव का झाला याची कारणे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया पानिपत युद्धातील मराठ्यांचा पराभवची कारणे. पानिपतच्या मैदानावर मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या पराभवास केवळ पानिपतावरील पानिपतचे नव्हे तर रघुनाथरावांच्या उत्तरेकडील पहिल्या स्वारीपासून ते प्रत्यक्ष रणसंग्रामापर्यंत मराठ्याच्या हातून झालेल्या ज्या चुका आहेत या सर्व चुका या कारणीभूत आहेत. त्यातील पहिली रघुनाथरावांच्या चुका. रघुनाथरावांनी सन 1753 ते 1755 व 1757 ते 1758 या कालखंडात भारत म्हणजेच उत्तर भारतात 2 मोहिमा आखल्या. पहिल्या मोहिमेत रघुनाथरावाने खंडणीसाठी सूरजमल जाटावर हल्ला चढवला. वास्तविक सूरजमल मराठ्यांचा मित्र, पण तो दुखावला. त्यामुळे पानिपतावर त्यांनी मराठ्यांना साथ दिलीच नाही. राजपुतांच्या बाबतीतही असेच झाले. रघुनाथरावांच्या दुसऱ्या स्वारीच्या वेळी मराठ्यांनी अटकेपार मजल मारली, परंतु जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यात रघुनाथरावास यश आलेच नाही. पंजाबसारखा सधन प्रांताच्या संरक्षणाची योग्य व्यवस्था झाली नाही. कारस्थानी नजीबला विठ्ठल शिवदेव या सरदाराने पकडले. मल्हाररावाने रघुनाथरावाकडे मध्यस्थी करून त्यांची सुटका करण्यात यश मिळवले. हाच नजीब खान सापासारखा मराठ्यावर उलटला व पानिपत युद्ध घडून आले. दुसरं कारण जे आहे ते म्हणजे मराठ्यांचा अदूरदर्शीपणा. उत्तर हिंदुस्थानातील राजकारण मराठ्यांना योग्य प्रकारे हाताळता आले नाही. शीख, राजपूत व जाट यांचे सहकार्य मिळवण्यात त्यांना यश आले नाही. दूरदृष्टीचा विचार न करता मराठे जबरदस्तीने खंडण्या गोळा करीत राहिले. शिंदे होळकरांच्या हस्तक्षेपामुळे अनेक राजपूत दुखावले. भाऊसाहेबांनी दूरदर्शी विचार न करता बायका, मुले, बिनलढाऊ लोक आपल्यासोबत घेतली. एकंदरीत मराठ्यांच्या अदूरदर्शीपणामुळे उत्तरेतील परिस्थिती हाताबाहेर गेली. तिसरं कारण म्हणजे भाऊसाहेबांच्या पानिपतापूर्वी व पानिपतावर झालेल्या चुका. भाऊसाहेबांनी उत्तरेत येताना आपल्याबरोबर बायका, मुले, बिनलढाऊ लोक यांना बरोबर घेतलेलेच होते. यामुळे त्यांच्या संरक्षणाचा भार मराठा सैन्यावर पडला. भाऊसाहेबांनी तीर्थस्थळे, पूजा अर्चा यामध्ये बराचसाच वेळ खर्ची घालवला. कुंजीपुरा सहर केल्यानंतर त्यांना तडफेने अब्दालीवर चालून जाता आले नाही. अब्दाली यमुना पार करीत असताना त्याच्यावर हल्ला करण्यासाठी संधी भाऊंना होती, पण तीही त्यांनी घालवली. पानिपतावर सुरुवातीस मराठ्यांची परिस्थिती चांगलीच होती, परंतु भाऊकडून हालचाली झालीच नाही. छावणी करून 2.25 महिने घालवले आणि रसदीची प्रश्न निर्माण होऊ लागला. मराठ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली गेली. पानिपतावर भाऊसाहेबांनी गोलाकार लढाई पद्धतीचा अवलंब केला. ही नवीन पद्धत मराठी सैन्यास नीट न समजल्याने शिस्त बिघडली व सैन्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. अब्दाली सैन्य आघाडीवर थांबून रणांगणावरील हालचालीवर नियोजन करीत असे. भाऊसाहेब युद्धभूमीवरील नियोजनात कमी पडले. रणांगण सोडून पळ काढणाऱ्या सैनिकांना ते परत फिरवू शकले नाहीत. विश्वासराव गोळी लागून पडताच ते भावविव्हळ झाले व नेतृत्व विसरून शत्रूवर तुटून पडले व लढता लढता मृत्युमुखीच पडले. आपला सेनानायक अंबारीत दिसत नाही हे पाहून मराठी सैन्याने देखील पळ काढण्यास सुरुवात केली. चौथं कारण मराठा सरदारात ऐक्याचा अभाव. मराठा सरदारामधील हेवे दावे पानिपतावर मराठ्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले दिसून येते. शिंदे होळकर यांच्यातील वैर
इतिहास प्रसिद्धच आहे. त्यांच्याबरोबर अंताजी मानकेश्वर, नारोशंकर, बापूजी हिंगणे इत्यादी सरदारांमध्ये वैरभावना होतीच. सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करण्यात भाऊसाहेब कमी पडले. जीवनमरणाच्या संघर्षात भाऊसाहेब विश्वासराव यांना सोडून मल्हारराव होळकरांनी पानिपतावरून पळ काढला. मल्हाररावांची नजीब खान व शुजा यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते. पेशवे शिंदे, पेशवे होळकर यांच्यातही अंतर्गत वाद होतेच. पाचवं कारण मल्हारराव होळकरांची बेजबाबदार वर्तन. उत्तरेतील राजकारण सांभाळण्याची मुख्य जबाबदारी ही मल्हाररावांची होती. उत्तरेतील राजकारणातील त्यांना चांगली जाण होती. मात्र मल्हारराव मध्यवर्ती मराठा सत्तेची एकनिष्ठ न राहता स्वतःचा स्वार्थात बुडवून गेले. राघोबाच्या दुसऱ्या स्वारीनंतर मराठ्यांना वर्चस्वाखाली आणलेल्या पंजाब ते दिल्लीपर्यंतच्या प्रदेश रक्षणाची जबाबदारी पेशव्यांनी होळकरावर सोपवली होती. ती त्यांनी स्वीकारली नाही. संपत्तीच्या हव्यासापोटी मल्हाररावांनी जयपूर व मारवाड गादी प्रकरणात हस्तक्षेप केला. बरारे घाटाच्या युद्धात दत्ताजी शिंदे अडचणीत असताना त्यांना मदत त्यांनी केलीच नाही. कारस्थानी नजीब खान मराठ्यांचा कैदी झाला असला. मल्हाररावांनी राघोबा करवी त्यांची सुटका केली. याच नजीब खानाने आपली प्रतिष्ठा पणास लावून अब्दालीस भारतावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. मल्हाररावाने ज्या नजीब खानाच्या दया दाखवली तोच पानिपताचा मुख्य कारणीभूत ठरला. सहावं कारण गनिमी-कावा युद्धपद्धतीचा त्याग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गनिमी-कावा युद्धतंत्रात मराठे वाकबगार होते. याच तंत्राचा अवलंब करून संताजी धनाजीने प्रचंड संख्येने असणारे मोगल सैनिक सळो की पळो करून सोडले होते. पानिपतावर मराठ्यांनी या पद्धतीचा अवलंब न करता समोरासमोर लढाई करणे पसंत केले. उदगीरची लढाई सोडली तर भाऊसाहेबांना समोरासमोर लढाईचा अनुभवच नव्हता. ज्यावेळी लढाईचा एका तंत्राचा त्याग करून दुसऱ्या तंत्राचा स्वीकार केला जातो, यावेळी ते तंत्र समजावून घेणे अत्यंत आवश्यक असते. समोरासमोरील लढाईचे तंत्र मराठ्यांच्या पसनीच पडले नाही असे दिसून येते. भाऊसाहेबांनी पानिपतावर केलेली गोलाकार युद्धरचना मराठ्यांना चांगल्या तऱ्हेने न समजल्याने ऐनवेळी गोल मोडला. सैन्यशिस्त मोडल्यामुळे मराठ्यांना प्रभावी तोफखाना बंद करावा लागला. मैदानी लढाईत अब्दाली सरस ठरला. सातवं कारण मुत्सद्देगिरीचा अभाव. मुत्सद्देगिरीमध्ये भाऊसाहेब कमी पडले. शुजाउद्दौला मराठ्याशी मैत्री करण्याच्या मनस्थितीत होता, पण भाऊसाहेब त्याच्याशी मैत्री करण्यात अपयशी ठरले. तर अब्दाली शुजाउद्दौलास आपल्या गटात ओढण्यास यशस्वी झाला. अब्दालीने मे 1760 मराठ्याशी तह करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ऑगस्ट 1760 शुजाउद्दौलाने तहाचा प्रस्ताव मांडला होता. अब्दालीशी मैत्री करण्यात मराठ्यांना यश आले नाही. संकटावर मात करण्यासाठी कुशलता व मुत्सद्देगिरीची आवश्यकता असते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणारी मुत्सद्देगिरी नंतरच्या मराठा राज्यकर्त्यात अभावानेच दिसून येते. पानिपतापूर्वी व पानिपतावरील परिस्थिती भाऊसाहेबांना चांगल्या प्रकारे हाताळता न आल्याने मराठ्यांचा पानिपतमध्ये पराभव झालेला दिसून येतो. आठवं कारण म्हणजे शस्त्रास्त्रामधील तफावत. मराठे व अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये शस्त्रास्त्र हे फार वेगवेगळे होते. मराठ्यांच्याकडे प्रामुख्याने ढाल, तलवारी, भाले इत्यादी शस्त्रास्त्रे होती, तर अब्दालीकडे ढाल, तलवारी, भाले यांच्याबरोबर बंदुकाही होत्या. दुराणी अधिकाऱ्याकडे संरक्षणासाठी चिलखत होते. तसेच त्याच्या सैन्याकडे कातडी जॅकेट होती. थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे होती.
याचा मराठा सैन्याकडे अभाव असल्याने थंडीमुळे त्यांचा फार हाल झाले. शस्त्रास्त्राबरोबरच सैन्य संख्येतही तफावत असल्याने दिसून येते. इतिहासकारांच्या मते अब्दालीकडे 60,000 लष्कर होते, तर मराठ्याकडे 45,000 लष्कर होते. सैन्य संख्या व शस्त्रास्त्रामधील तफावत यांच्यामध्ये पराभवास कारणीभूत ठरलेली दिसून येते. पुढचं कारण म्हणजे अवजड तोफखाना. मराठ्याकडे इब्राहिम खान गार्दीचा अवजड तोफखाना होता. मराठ्यांची या तोफखान्यावर फार मोठी भिस्त होती. हा तोफखाना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे अवघड बाब होती. याउलट अफजलीकडे हालचालीस अत्यंत सुलभ असा उष्ट तोफखाना होता. त्याच्याबरोबर लहान आकाराच्या तोफाही होत्या. अफजलीचा उष्ट तोफखाना म्हणजेच उंटावरील तोफखाना व लहान तोफा हालचालीस अत्यंत सुलभ असल्याने अफजलीचा विजयात त्यांची महत्त्वाची भूमिका होय. पुढचं कारण म्हणजे तत्परता व गतिमानतेचा अभाव. मराठ्यांच्या पराभवापाठीमागे तत्परता व गतिमानतेचा अभाव हे प्रमुख कारण दिसून येते. दत्ताजी अडचणीमध्ये असताना मल्हाररावांनी योग्य वेळी त्यास मदत केली नाही. भाऊसाहेब उत्तरेच्या मोहिमेवर निघाल्यानंतर पडदूरहून दिल्लीस पोहोचण्यास त्यांना 4.5 महिन्याचा कालावधी लागला. दिल्ली हाती आल्यानंतर भाऊसाहेबांनी 2 महिने दिल्लीत घालवले. कुंजीपुरा सर केल्यानंतर त्यांच्याकडून वेळेची नासाडी झाली. भाऊंचा बहुतांश वेळ तीर्थक्षेत्र व जप तप करण्यातच वाया गेला. वेळेच्या अपव्ययामुळे शत्रूला सावरण्यास संधी मिळत गेली, तर मराठ्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळच आली. पुढचं कारण म्हणजे नेतृत्वातील तफावत. अहमदशाह अब्दाली हा आशिया खंडातील श्रेष्ठ सेनापती समजला जातो. भाऊसाहेब कार्यक्षम, शूर असले तरी रणनीतीमध्ये ते अब्दालीपेक्षा कितीतरी मागे होते. यमुना पार करताना भाऊसाहेबांना त्रास झाला, वेळेचा अपव्यय झाला. तीच यमुना नदी अहमदशाह अब्दाली अवघ्या 3 दिवसात पार करू. यावरून भौगोलिक ज्ञानामध्ये अहमदशाह अब्दाली भाऊपेक्षा सरस आहे हेच दिसून येते. उत्तरेच्या राजकारणाने भाऊंना चांगल्या प्रकारे जाण नव्हती, त्यामुळे तेथील परिस्थिती त्यांना योग्य प्रकारे हाताळता आली नाही. कमीत कमी सैनिक खर्ची घालून जो विजय मिळतो तो श्रेष्ठ सेनापती मानला जातो. पुढचं कारण सूरजमल जाटाचे असहकार्य. गाझीउद्दीन व सूरजमल जाट यांच्यामध्ये संघर्ष उद्भवला. गाझीउद्दीनने मल्हारराव होळकरास लाच देऊन आपल्या बाजूस वळवले व जाटांच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. तसे पाहता सूरजमल जाट हा मराठ्यांचा मित्र, परंतु मल्हाररावांच्या मतलबीपणामुळे तो दुखावला गेलेला दिसून येतो. रघुनाथरावाने आपल्या पहिल्या स्वारीच्या वेळी सूरजमलकडे 2 कोटीची खंडणी मागितली. सूरजमलने खंडणीस नकार देताच मराठ्यांनी सूरजमल कुंभेरीच्या किल्ल्यास वेढा दिला. समरप्रसंगी मल्हाररावाचा मुलगा खंडेराव यास तोफेचा गोळा लागून तो मृत्युमुखी पडला. संतापलेल्या मल्हाररावाने सूरजमलचा समूळ उच्छेद करण्याची शपथ घेतली. शेवटी जयाप्पाच्या मदतीने सूरजमलकडून 30 लाख रुपये घेऊन हे प्रकरण मिटवण्यात आलेले होते. मराठी जाट संघर्षामुळे जाट मराठ्यापासून दुरावले व पानिपतावर ते तटस्थ राहिले. पुढचं कारण रसदीचा भीषण प्रश्न. मराठी माणसे व घोडे उपासमारीने मरू लागली. भाऊसाहेबांच्या बरोबर असणाऱ्या लोकांची संख्या 1.5 लाखांच्या आसपास होती आणि प्रत्यक्ष लढणाऱ्या लोकांची संख्या 75,000च्या आसपास होती. यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना अन्नधान्य लागत होते. दिल्ली घेतल्यानंतर तसेच कुंजीपुरा सर केल्यानंतर मराठ्यांची परिस्थिती चांगली होती,
मात्र या दोन प्रसंगानंतर भाऊसाहेबांनी जलद हालचाली केल्या असल्या तरी अडचणीत असणाऱ्या अब्दालीचा पराभव करणे त्यांना शक्य झाले असते. परंतु तसे न करता भाऊंनी वेळेचा अपव्यय केला. त्यामुळे रसदीचा प्रश्न फार मोठा निर्माण झालेला. रोज शेकडो माणसे व जनावरे अन्नपाण्याविना मृत्युमुखी पडू लागली. पुढचं कारण लष्करासोबत असणाऱ्या स्त्रिया व बाजारभोंगे. भाऊसाहेबांनी उत्तरेच्या मोहिमेवर निघतेवेळी आपल्यासोबत स्त्रिया, मुले, बिनलाडू लोकांचा बरोबर घेतले. अब्दालीला पिटाळून लावण्याबरोबरच उत्तरेतील तीर्थक्षेत्रांचे पुण्य पदरी पाडून घेणे असा त्यांचा हेतू होता. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनी लष्करी मोहिमेवर असताना स्त्रियांना बरोबर नेण्यास बंदी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे यांच्या लष्करी धोरणापासून दूर गेले होते. मराठ्यासोबत असणाऱ्या बिनलढाऊ लोकांना भरतपूरला ठेवण्याचा सल्ला सूरजमल जाटांनी दिला, परंतु भाऊंनी तिकडे लक्ष दिले नाही. बिनलढाऊ लोकांमुळे सैन्यावर त्यांच्या संरक्षणाची ताण पडला, तसेच सैन्यावर उपासमारीची वेळ आली. पुढचा मुद्दा राखीव सैन्याचा अभाव. भाऊसाहेबांनी अब्दालीसारखी राखीव फौजीची तरतूद केली नाही. पानिपतावर दुपारपर्यंत मराठ्याची सरस होती. आघाडीवरील सैनिकांची दमछाक झाली. नंतर निर्णायक क्षणी अब्दालीने आपली राखीव फौज पुढे आणली. या राखीव फौजीमुळे विजयश्री आपल्या बाजूने खेचून आणण्यात अब्दाली यशस्वी ठरला. याउलट मराठ्यांची परिस्थिती झाली. उपासमारीने असंख्य घोडे मृत्युमुखी पडल्याने मराठा घोडेस्वारांना पायदळ व्हावी लागली. पुढचा मुद्दा भौगोलिक ज्ञानाचा अभाव. ज्या प्रदेशावर ज्या देशावर राज्य करावयाचे तेथील भौगोलिक परिस्थितीचे राज्यकर्त्यांना ज्ञान असणे आवश्यक असते, परंतु भाऊसाहेब यामध्ये कमी पडले. भाऊसाहेब तडफदार, शूर, कार्यक्षम असले तरी युद्धकौशल्य व मुत्सद्देगिरीत ते कमी पडले. उत्तरेतील परिस्थितीचा त्यांना चांगला अभ्यास नव्हता. तेथील भौगोलिक परिस्थिती त्यांना अवगत नव्हती. परकीय अहमदशाह अब्दालीस अगदी अल्प काळात यमुना पार करता आली. त्यास यमुना नदीचा उतार शोधण्यात व नदी पार करण्यास भाऊसाहेबांना कित्येक दिवस लागले. पानिपत युद्ध झाले त्यावेळी थंडीचे दिवस होते. उत्तर भारतातील कडक हिवाळा लक्षात घेता भाऊसाहेबांनी थंडीपासून संरक्षणाची योग्य व्यवस्था केली नाही. अब्दालीच्या सैन्याकडे थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे होते, चामडी वस्तू होत्या. या सर्व बाबी अब्दालीस विजयास कारणीभूत होय. पुढचा कारण आहे सरहद्दीचे संरक्षणाकडे दुर्लक्ष. ज्यावेळी साम्राज्याचा विस्तार होत गेला, नवीन प्रदेश ताब्यात येत गेला, त्यावेळी त्याच्या संरक्षणाची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असते. मराठ्यांनी बादशाही संरक्षणाच्या जबाबदारीबरोबरच आपल्या सत्तेचा दबदबा निर्माण केला. अटकेपार झेंडे लावले. पंजाबच्या सुपीक प्रांतावर मराठ्यांनी वर्चस्व निर्माण केले. या प्रांतावर अब्दालीला आसक्ती होती, त्यामुळे मराठ्यांनी अशा प्रांताचा संरक्षणाची साम्राज्याची सीमारक्षणाची योग्य प्रकारे दखल घेतली नाही. पंजाबपासून दिल्लीपर्यंत संरक्षणाची चोख व्यवस्था ठेवण्यात दिल्लीचे रक्षणकर्ते अयशस्वी असणाऱ्या लोकांकडे गेले. यामुळे पंजाब दिल्ली मिळवण्यात अब्दाली यशस्वी झाला. पुढचं कारण धर्मयुद्धाची घोषणा. नजीब खान रोहिल्याने हिंदुस्थानातील सर्व मुसलमान धोक्यात असल्याचे प्रचार केला. दिल्लीच्या मोगल सत्तेवर असणारे मराठे व जाटांचे वर्चस्व त्यास मोडून काढावयाचे होते. यासाठी त्याने अफगाणचा सत्ताधीश अहमदशाह अब्दालीस भारतावर आक्रमण करण्यासाठी बोलवले. नजीब खान व अब्दालीच्या जिहादच्या प्रचारामुळे उत्तरेतील मुसलमानांचे बादशाही रक्षणकर्ते असणाऱ्या मराठ्यांना सहाय्य मिळालेच नाही. मराठी उच्च ध्येयाने देशाच्या रक्षणासाठी व परकीय शत्रूला पिटाळून लावण्यासाठी पानिपतावर लढले, तर अब्दालीने मराठ्याबरोबरच्या संघर्षाला धर्मयुद्धाचे स्वरूप देऊन आपला विजय सुकर केला. पुढचं कारण
सरदारांनी कामे करावी, धोरण वहवले. पेशवेपदी आल्यानंतर 1741 ते 48 या कालखंडात नानासाहेब पेशव्यांनी उत्तरेत 4 मोहिमा काढून जातीनिशी लक्ष दिले होते. दत्ताजी शिंदे ठार झाल्यानंतर उत्तरेतील बिघडलेली परिस्थिती सावरण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी स्वतः उत्तरेच्या मोहिमेवर जाणे आवश्यक होते. पण त्यांनी उत्तरेची जबाबदारी उत्तरेच्या राजकारणाबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या सदाशिवराव यांच्यावर देण्यात आली. नानासाहेब पेशव्यांचे सरदाराने काम करावे हे धोरण पानिपतावर मराठ्यांचा पराभव करण्यास कारणीभूत ठरले. धन्यवाद. आज आपण पानिपत युद्धातील मराठ्यांचे पराभवाची कारणे याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पानिपत युद्धाचे परिणाम म्हणजेच मराठ्यांच्यावरती झालेले जे परिणाम आहे हे पाहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.